तर पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरच्या उर्से टोल नाक्यावर पाणीच पाणी पाहायला मिळतंय। सगळ्या वाहन चालकांना याच पाण्यातून वाट काढावी लागते। आपले प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या याच ठिकाणाहून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मंदार, एका बाजूला मुंबई पुण्याची वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली असताना उर्से टोल नाक्यावर काय स्थिती आहे, कशा रीतीने वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय? पुणे आणि मुंबई या दरम्यानचे सर्व रस्ते मार्ग बंद झालेले आहेत। मी आता तळेगाव जवळ आहे आणि या ठिकाणी सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रस्त्यावरती पुणे मुंबई हायवेवरती वाहणारं हे पाणी आहे। जोराचा वारा आहे आणि त्यामुळं जी काही वाहतूक पुढे सरकती आहे ती अशा पाण्यातून पुढे वाहनं जात आहेत, पुढे सरकावं लागतं आहे। इतकं पाणी या रस्त्यांवरती साठलेलं या ठिकाणी पाहायला मिळतंय। एक्सप्रेसवेवरती काही महिन्यांपूर्वी ज्या मिसिंग लिंकचं उद्घाटन झालं होतं, ती मिसिंग लिंक बंद आहे कारण दरड कोसळलेली आहे आणि दुसरीकडे जो जुना पुणे मुंबई हायवे आहे त्या ठिकाणी देखील दरड कोसळल्यामुळं रस्ता बंद आहे। मी आत्ता जसं सांगतो आहे तळेगाव जवळ आहे, तळेगाव दाभाडे या ठिकाणी हायवेवरती, आणि या हायवेवरती साठलेलं हे पाणी आहे आणि या इतक्या पाण्यातून या वाहन चालकांना मार्ग काढावा लागतो आहे। तिसरी जो पर्याय अर्थातच रेल्वेचा पुण्याहून मुंबईला जाण्यासाठीचा तो देखील बंद आहे कारण लोणावळ्याजवळ रेल्वे ट्रॅकवरती दरड कोसळलेली आहे, त्यामुळे रेल्वे मार्ग देखील बंद आहे। त्यामुळं फक्त विमान प्रवास किंवा विमानानेच पुण्याहून मुंबईला जाता येईल अशी आजची परिस्थिती आहे महाराष्ट्रातील, की जी सर्वात दोन मोठी शहरं आहेत ती एकमेकांपासून अशा प्रकारे दळणवळणात या दोन्ही शहरांमधलं दळणवळण ठप्प झालं आहे या पावसामुळं। खरं तर पहिलाच मोठा पाऊस म्हणावा लागेल। गेले काही दिवस 4-5 दिवस पुण्यात पाऊस पडतो आहे खरा, मात्र हा पहिलाच मोठा पाऊस आहे आणि या मोठ्या पावसामुळं ही उडालेली दैना आपण पाहतो आहोत। तळेगावच्या या हायवेवरती, पुणे मुंबई हायवेवरती रस्त्यावरती साठलेलं हे पाणी आपल्याला ही सगळी परिस्थिती किती आजची भीषण आहे हे सांगता आहे। त्याचबरोबर सततच्या या पडणाऱ्या पावसामुळं आळंदी आणि देहू या ठिकाणी देखील नद्यांना पूर आलेला आहे। इंद्रायणी नदीला जो पूर आला आहे त्यामुळं आळंदी शहरामध्ये प्रवेश करणारे 4ही पूल बंद करावे लागलेले आहेत। उद्या आषाढी वारीसाठी देहूहून तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आहे, तर आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान परवा दिवशी होणार आहे। मात्र या पावसामुळं आळंदीमध्ये प्रवेश करता येणार नाही अशी परिस्थिती आहे। संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो वारकरी आळंदीला येत असतात आणि या वारकऱ्यांसोबत त्यांची वाहनं, त्यांचे ट्रक देखील असतात, मात्र ही सगळी वाहनं आळंदीत प्रवेश करू शकत नाही आहेत अशी परिस्थिती आहे। आणि त्यामुळं हा जो पाऊस आहे, खरं तर पावसाची प्रतीक्षा किती होती हे आपण गेले काही दिवस पाहत होतो, कारण पाणी कपातीचा सामना सगळीकडे करावा लागत होता। मात्र जो पाऊस आला तो इतका जोरदार आला की त्यांनी ही अशी परिस्थिती निर्माण केलेली आहे। अनेक वाहनं जी आहेत ती या रस्त्यावरती, हायवेवरती वाहणाऱ्या या पाण्यामुळं बंद पडत आहेत। अनेक वाहनांना पुढं ओढून खेचून न्यावं लागत आहे। ही अशी परिस्थिती आपण पुणे मुंबई हायवेवरती पाहतो आहोत। संपूर्ण एक्सप्रेसवे ठप्प आहे। एकूणच मंदार, आपण पाहतोय किती दयनीय स्थिती झालेली आहे मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची। या संदर्भात सगळे महत्त्वाचे अपडेट जाणून घेत राहू। सध्या धन्यवाद मंदार या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।